नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिडिओजसाठी तुम्ही अद्यापही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिल्लीतील राजपथावर होणारे संचलन पाहण्याकरता किती लोक उपस्थित राहू शकणार आहेत? आणि या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए 24,000। तर यंदाच्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिल्लीतील राजपथावर जे शानदार संचलन होते आणि ते संचलन पाहण्याकरता फक्त 24,000 लोकच उपस्थित राहू शकतील आणि तितक्याच जणांची आसन व्यवस्थाही करण्यात येणार आहे। तर हे जे आहे ते कोरोना साथीमुळे ही दक्षता घेण्यात आलेली आहे आणि तसेच प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विदेशी मान्यवर यावर्षी आमंत्रित केले जाणार नाही आहेत। ओके, तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। तर दुसरा प्रश्न काय आहे, भारतीय लष्करातील जवान यापुढे कोणत्या रंगाच्या गणवेशात दिसणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय सी ऑलिव्ह आणि मातकट। ऑलिव्ह आणि मातकट रंगाच्या गणवेशात भारतीय लष्करातील जवान आपल्याला यापुढे दिसणार आहे। तर सविस्तर माहिती आपण पाहूया। तर ऑलिव्ह आणि मातकट रंगाचे मिश्रण असलेला हा नवा गणवेश जो आहे तो अधिक आरामदायी, पर्यावरण स्नेही आहे आणि शत्रूच्या दृष्टीस जवान चटकन पडणार नाही अशा रीतीने हा गणवेश बनविण्यात आलेला आहे। तसेच लष्करी जवान विविध प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात सीमेचे रक्षण करत असतात आणि त्या सर्वांना पर्यावरण स्नेही गणवेश असणे अत्यंत आवश्यक होते आणि ती गरज आता नव्या गणवेशाने भरून निघाली आहे। ओके, त्याच्यानंतर हा जो गणवेश आहे तो गणवेश बनवण्यासाठी विविध देशांच्या सैनिकांच्या गणवेशांचा अभ्यास केला आणि त्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची मदत घेण्यात आली आणि हा आरामदायी गणवेश देशातील कोणत्याही प्रदेशात परिधान करता येईल अशा पद्धतीने तयार केलेला आहे। ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न आहे, लष्कर दिन केव्हा साजरा केला जातो? तर 15 जानेवारी हा जो दिवस आहे तो लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो। तर पर्याय ए योग्य आहे। तर 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षीपासून नवीन जो गणवेश आहे त्या गणवेशाचे लष्करी दिनानिमित्त झालेल्या दिल्लीतील करिअप्पा मैदानात झालेल्या कार्यक्रमात पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोने हा नवीन गणवेश घालून संचलन केले। ओके, हा जो नवीन गणवेश लष्करी जवानांना देण्यात आलेला आहे तो गणवेश लष्करी दिनानिमित्त झालेल्या दिल्लीतील करिअप्पा मैदानात झालेल्या कार्यक्रमात पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोने हा नवीन गणवेश घालून संचलन केले। त्याच्यानंतर पुढील प्रश्न, चौथा प्रश्न काय आहे बघा, तर लष्करातील जगातील सर्वात मोठा ध्वज कोठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय बी जैसलमेर। तर जोधपूर राष्ट्रीय महामार्गावरील जैसलमेर लष्करी छावणीत जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला। तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फडकवण्यात आलेला हा जो तिरंगा आहे त्या तिरंगाची लांबी 225 फूट
लांब आणि 150 फूट रुंद आहे आणि त्याचे वजन जर आपण पाहिलं तर वजन तब्बल 1000 किलो एवढे आहे. तर 15 जानेवारी रोजी लष्करी दिनाचे औचित्य साधून लष्कराच्या दक्षिण कमांडने हा ध्वज फडकवला आहे. मे खादी डायर्स अँड प्रिंटर्स या संस्थेने या विक्रमी ध्वजाची निर्मिती केली आहे आणि या झेंड्यासाठी पूर्णतः खादीचे साहित्य वापरण्यात आले आहे, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. लष्कराच्या 12व्या रॅपिड तुकडीच्या प्रमुखांच्या हस्ते आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठ्या ध्वजाचे आरोहण केले गेले. हा झेंडा इतका उंच फडकवण्यात आला आहे की तो कित्येक किलोमीटर अंतरावरूनही दिसत आहे. ओके, तर जैसलमेर येथे जगातील सर्वात मोठा ध्वज हा फडक. 5वा प्रश्न काय आहे पहा. समृद्धी महामार्ग शेजारी एकूण किती सौर पार्क होणार आहे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ए 7 सौर पार्क हे समृद्धी महामार्ग शेजारी होणार आहेत. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर 7 सौर पार्क उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्यापैकी 6 सौर पार्क जे आहेत ते विदर्भात आहेत आणि या पार्कची जी क्षमता आहे ती 138.5 मेगावॅट असेल व 443 एकर क्षेत्रात त्यांचा विस्तार असेल आणि अशी माहिती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे. 6वा प्रश्न आहे. मराठी प्रकाशक परिषदेचे अरुण जाखडे यांनी खालीलपैकी कोणते साहित्य प्रकाशित केले. तर साहित्य पाहूया. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, 5 रूट, प्रयोगशाळेत काम कसे करावे, वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर मराठी प्रकाशक परिषदेचे अरुण जाखडे यांचं नुकतंच निधन झालं आहे. म्हणजे रविवार दिनांक 16 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं आणि ते 65 वर्षाचे होते. तर त्यांनी कोणकोणते साहित्य प्रकाशित केले ते पाहूया. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, 5 रूट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे, त्याच्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, विश्वरूपी रबर, शोधवेड्याचा कथा आदी विपुल साहित्य त्यांनी प्रकाशित केले. साहित्यिक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न काय आहे. इंडियन ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए लक्ष्य सेन. तर लक्ष्य सेनने इंडियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 या स्पर्धेत पदार्पणातच पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा लक्ष्य सेन हा पहिला भारतीय ठरला आहे. ओके, तर इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 या स्पर्धेत पदार्पणातच पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण आहे. लक्ष्य सेन. ओके, त्याने रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या तोह किन प्यूचा 24-22 आणि 21-17 असा पराभव केला. लक्ष्यने 54 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंगापूरच्या लोहला धूळ चारली आहे.
लक्ष्य सेनने पराभूत झालेल्या लोहने किदांबी श्रीकांतचा डिसेंबरमध्ये पराभव करून जागतिक विजेतेपद पटकावले होते. ओके, त्याच्यानंतर पुढील 8वा प्रश्न काय आहे पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या खेळाडूंची जयंती आता महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे? कोणत्या खेळाडूची जयंती आता महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे? तर पर्याय आहे ए, खाशाबा जाधव यांची जयंती ही महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. तर महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने खाशाबांचा जन्मदिन हा महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पहिले ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरव करावा यासाठी आज अखेर देशभरातील कुस्ती संघटना आणि कुस्तीप्रेमी प्रयत्न करत आहेत. आणि या दरम्यान 1993 साली शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार हा मरणोत्तर मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2001मध्ये केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार, या पुरस्कारांनी खाशाबांचा गौरव झाला. त्याच्यानंतर 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बॅटमवेट प्रकारात त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. तर अशी खाशाबा जाधव यांची महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर या खाशाबा जाधव आहेत, त्यांचा जन्मदिन महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न 9वा प्रश्न आहे. लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड 2022 सौंदर्य स्पर्धेत कोणत्या भारतीय सुंदरीने बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड जिंकला आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय बी, नवदीप कौर. लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड 2022 सौंदर्य स्पर्धेचा सोहळा पार पडला आणि या स्पर्धेची विजेती ठरली आहे अमेरिकेची शिलीन फोर्ड. मात्र भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवदीप कौरनेही टॉप 15मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आणि या स्पर्धेत नवदीप कौरने बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड जिंकला आहे. नवदीपने या स्पर्धेत कुंडलिनी चक्र प्रेरित असलेला गोल्ड ड्रेस परिधान केला होता, जो पाहून सारेच थक्क झाले. नवदीप कौरचा ड्रेस हुबेहूब नागाच्या आकाराचा होता आणि या ड्रेसच्या वर अगदी नागाच्या फण्याच्या आकाराची टोपी आणि दात आहेत. नवदीप कौरने मिसेस इंडिया 2021चा किताब पटकावला होता आणि ती मूळची आहे ओडिशामधील जे राहुलकेला आहे येथील ती रहिवाशी आहे. राहुलकेला येथील रहिवाशी आहे आणि ती लेडीज सर्कल इंडियाची गुडविल ॲम्बॅसेडर आहे आणि तिने 1000 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. कुठली रहिवाशी आहे ती? ओडिशामधील राहुलकेला येथील आणि ती लेडीज सर्कल इंडियाची गुडविल ॲम्बॅसेडर आहे आणि तिने 1000 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतलेली आहे. 10वा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलिया देशात येण्यास कोणत्या खेळाडूवर 3 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे? हा प्रश्न परीक्षेला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय बी, नोवाक जोकोविच. तर नोवाक जोकोविचनं
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही आणि ज्यामुळं समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचा इमिग्रेशन मंत्री ॲलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. जोकोविचच्या वकिलानं सरकारच्या या निर्णयाला तर्कहीन म्हणत कोर्टामध्ये याविरोधात याचिका केली आणि जोकोविच हा सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र रविवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने त्याला माघारी परतावे लागणार आहे आणि फेडरल कोर्टाने लसीकरण न केलेल्या जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा सरकारी निर्णय व्हिसा रद्द करण्याचा सरकारी निर्णय हा कायम ठेवला आहे आणि त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलिया ओपनमधून बाहेर गेला आहे. आणि इतकेच नाही तर जोकोविचचा आता ऑस्ट्रेलिया देशात येण्यास 3 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. जोकोविचला ऑस्ट्रेलियामध्ये येण्यास 3 वर्षासाठी बंदी घातली आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 11वा प्रश्न आहे, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 अनुसार महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यातील वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए, गोंदिया बुलढाणा. तर गोंदिया आणि बुलढाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवालात घनदाट आणि वनाच्छादनाच्या वर्गीकरणाअंतर्गत नोंदणीकृत जिल्ह्यासाठी 2019च्या तुलनेत वाढ झालेली आहे. तर विदर्भातील गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांनी वनक्षेत्रामध्ये एकूण 7.02 चौरस किलोमीटर, 3.08 चौरस किलोमीटर, 2.86 चौरस किलोमीटर, 2.34 चौरस किलोमीटर, 1.16 चौरस किलोमीटर आणि 0.34 चौरस किलोमीटर किमतीने वाढ नोंदवली आहे. 12वा प्रश्न आहे, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 अनुसार महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांनी सर्वाधिक वनक्षेत्र गमावले आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए, गडचिरोली, चंद्रपूर. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर झाला आणि या अहवालात महाराष्ट्रातील घनदाट वनक्षेत्रात 2019च्या तुलनेत पाहिलं तर अनुक्रमे 13 चौरस किलोमीटर आणि 27 चौरस किलोमीटरने वाढ झाल्याची नोंद आहे. मात्र महाराष्ट्रात 2019च्या तुलनेने 2021मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याने सर्वाधिक वनक्षेत्र हे गमावलेले आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि वाशिम या जिल्ह्यांनी अनुक्रमे 14.12 चौरस किलोमीटर, 4.19 चौरस किलोमीटर, त्याच्यानंतर 1.59 चौरस किलोमीटर आणि 0.37 चौरस किलोमीटर वनक्षेत्र हे गमावलेले आहे. 13वा प्रश्न आहे, जगातील सर्वात वृद्ध कासवाचे नाव काय? आणि जगातील सर्वात वृद्ध कासवाचे नाव काय आहे? जोनाथन. तर जोनाथन या कासवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा आणखी एक किताब पटकावलेला आहे. यावर्षी जोनाथनचा 190वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणजे आता तो जगातील सर्वात जुना कासव आहे आणि यापूर्वी हा विक्रम तुई मलिला कासवाच्या नावावर होता, जो सुमारे 188 वर्षे जगला होता. आणि रिपोर्टनुसार जोनाथनचा जन्म हा 1832मध्ये झाला होता, जो 2022मध्ये 190 वर्षाचा होत आहे. 1882मध्ये जोनाथनला सेशल्समधून सेंट हेलेना या दक्षिण अटलांटिक बेटावर आणण्यात आले. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे,
14 प्रश्न आहे, नव्या वर्षातील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला केव्हापासून सुरुवात होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय सी 31 जानेवारी. तर हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि ते 2 टप्प्यात 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. इथे 8 एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ओके. तर हे जे अधिवेशन आहे नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि राज्यसभेचे 256वे अधिवेशन 31 जानेवारीला रोज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. तर हे अधिवेशन 2 टप्प्यात 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा आहे 14 मार्च ते 8 एप्रिलपर्यंतचा असणार आहे. आणि याशिवाय 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. ओके. तर हे होते आजचे एकूण प्रश्न. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. PDF फाईलसाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.